स्वामीजींची आठवण होते. स्वामीजी त्याला घेऊन हिमालयात जातात आणि हिमालयात गेल्यानंतर तिथे एका मठामध्ये बसल्यानंतर त्याला त्या मठातले लोक खाली बसवतात. तो मांडी घालून बसतो आणि जेव्हा तो डोळे उघडतो त्यावेळेला बाहेरचे लोक सांगतात, 6 महिन्यापासून तू असाच बसलेला आहेस. लोक त्याच्या हातापायाला तेल चोळतात, ते सगळं मोकळं करतात आणि तिथून मग त्याचे स्वामीजी गुरु सांगतात की आता याच्यानंतर तू माझा नाहीस, अजून पलीकडे जा. त्या डायरीचा शेवट आहे, शेवटचं पान आहे त्या पुस्तकाचं. माझ्याजवळ या व्यावहारिक जगातल्या असणाऱ्या 2च वस्तू आहेत, एक पेन आणि ही डायरी. तीही मी तुमच्याकडे पाठवत आहे, म्हणजे मोठ्या भावाकडे पाठवत आहे मुंबईला. यानंतर मी परत येईनच असे नाही, नाही येणार असे नाही, तुमची माझी भेट होईलच असे नाही, असं तसं नाही आहे. माझी सगळी जायदाद तुम्ही भाऊ भाऊ उरलेले वाटून घ्या, पण या जगात जन्मल्यानंतर जे मिळवायचं असतं ते सगळंच सगळं मला मिळालेलं आहे. माझी चिंता बिलकुल करू नका. सर्वार्थानं मी अत्यंतिक आनंदामध्ये आहे. तुम्ही या सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो, आनंदात राहा. हे त्या पुस्तकातलं शेवटचं पान आहे. मधला सगळा प्रवास अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. योगाचा प्रवास आहे. साध देती हिमशिखरे असं त्या पुस्तकाचं नाव आहे. अप्रतिम आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो की मग याचा मोह जगभरातल्या विद्वानांना होणारच ना. मग जर्मन कवी गटे असेल, नाहीतर आणखीन तो मॅक्स मुल्लर असेल, ही सगळी माणसं फिदा झाली हो. मॅक्स मुल्लरनं पहिलं चरित्र रामकृष्ण परमहंसांचं लिहिलंय. रामकृष्ण परमहंसांचं पहिलं चरित्र मॅक्स मुल्लरनं लिहिलंय. न पाहता विवेकानंदांच्या सांगण्यावरून, म्हणजे यांनी सांगितलं नाही, फक्त चरित्र सांगितलं. विवेकानंदांची 17 भाषण आहेत त्यांच्या गुरुवर, जी लंडनमध्ये दिली. ही सगळी मंडळी जगभर पसरली आणि म्हणून जग हे श्रीमंत होत असताना सुद्धा आपली आठवण करत आहे. शेवटचा एक प्रसंग सांगतो आणि मग थांबतो. जसं मी अमेरिकेत गेलो तसे अनेक प्रसंग मॉरिशसमधले आहेत, थायलंडमधले आहेत, आणखीन इस्रायलमधले आहेत, पण ते सगळे प्रसंग आता सांगत बसत नाही. पण जगात आपली भूक आहे, जगात आपली भूक आहे. विवेकानंदांचा 88ला जेव्हा गेलो तेव्हा तिथे ते मठ पाडणं चालू होतं. तिथे एक हरिहरानंद नावाचे स्वामी होते, जन्मानं युरोपीय, भारत पाहिलेला नाही. तिथे जाऊन बसलो, नेहमीप्रमाणे विचारलं, काहीतरी तर बोललं पाहिजे. आता तिथल्या माणसानं भगवी वस्त्र घातलीत म्हणून त्यांना प्रश्न विचारला, हाऊ डू यू फील इन दिस सॅफ्रॉन क्लॉथ्स, भगव्या वस्त्रात तुम्हाला कसं वाटतंय. त्या माणसानं दिलेलं उत्तर आहे, तो तुमच्यासाठी संदेश, तिथला अमेरिकेतल्या योग्याचा. तो संदेश असा आहे, होय मी भगवी वस्त्र घातली खरी, मला आनंदही वाटतो, पण पुढचा शब्द आहे, पण भारतात जन्म घेतल्याशिवाय मुक्ती नाही. हे ह्या मातीचं वैशिष्ट्य आहे. आसाममध्ये गेलो होतो, तिथे अशीच मोठी परिषद भरली होती. एक नाव जाहीर झालं, माझ्याकडे त्याचं नाव आहे, मुल्ला मौलवी आहेत, दिल्लीत राहतात. टिपिकल काळी टोपी, ते तुर्रा, दाढी, काळी भोर, लोमते, 50-55 वय, चांगलं तगडा, 6 फूट 6.5 फूट. त्यांचं नाव डिक्लेअर झालं. नाव दिस मौलवी इज गोइंग टू स्पीक ऑन उपनिषद अँड वेदाज. येड लागलं का काय. तो कॉन्रॅड एल्स्ट असो किंवा हा मौलवी असो, मौलवी अजून आहेत, माझ्याकडे नंबर आहे, आमचा संपर्क असतो. त्याचं भाषण सुरुवात झाली आणि भाषण असं होतं, आपको अगर भारत को जानना है, आपको अगर यहाँ के अनेक अनेक शास्त्रों को जानना है, अनेक अनेक योग शास्त्रों को भी जानना है, षड्दर्शन शास्त्रों को जानना है, तो गंगा की लहरें देखो और यहाँ की हवा सूंघो, तब आपको पता चलेगा भारत क्या है. होय, इथल्या मातीत, इथल्या हवेत, इथल्या पाण्यात हे गुणधर्म आहेत. ते फक्त आम्हाला माहिती नाहीत. लोकांची ती इच्छा आहे इथे येऊन सगळं शिकावं, पण माझं प्रत्येक घर असं योगाचं मंदिर होईल का, ती आजची आमची अभ्यासाची आवश्यकता आहे, काळजीची. ती आमची भूक सगळ्यांची आहे. आमच्या मनात काळजी वाटते ती त्याची वाटते.
की आजूबाजूला सगळ्या वातावरणात, पसरलेल्या वातावरणात कसं होईल हे. पण मला विश्वास वाटतो, कितीही काळाकुट्ट अंधार आला तरी यापूर्वी जगाला आम्ही वाचवलेलं आहे. आता सुद्धा पुन्हा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पुढच्या किती वर्षात सांगता येत नाही, पण जगाला आम्ही वाचवणार आहोत. कारण ती जगाची भूक आहे. भांडणं कमी होण्याचा तो एकमेव मार्ग आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात आमचा योग सगळ्या देशभर, सगळ्या जगभर जाईल, तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये जगातली सुद्धा भांडणं कमी होतील. याचं कारण आहे, यापूर्वी आम्ही ते काम केलेलं आहे. आपलं काम आहे. जब सारी दुनिया भूली थी, माँ तुमने दीप जगाया था, बेसुध था मनुज तमिश्रा में, जागृति का गान सुनाया था. जब महाप्रलय की लहरों में थी नष्ट हुई सुर सृष्टि सभी, अशा प्रकारची अवस्था आल्यानंतर एक कुठली तरी बोट येते, त्याच्यात आमचा योगी बसतो आणि हळूहळू हळूहळू त्या सागरातून पुन्हा एकदा मनुष्य निर्माण करतो, मनुष्याला घडवतो आणि तोच मनुष्य पुढे चालून भारतभर आपलं शास्त्र निर्माण करून जगाला संदेश देतो. आम्ही जगभर हा दिवा लावलेला आहे. नजीकच्या भविष्यात हेच सगळं घडणार आहे. पण आम्हाला मात्र संदेश कार्यकर्ता म्हणून मी माझ्या मित्रांना सांगेन, एक एक पग बढ़ते जाए, बल वैभव का युग फिर लाए, एक एक पग बढ़ते जाए. बिखरे सुमन पड़े हैं अगणित, स्नेह सूत्र में कर ले गुंफित, माता की पावन चरणों में हृदय गंध से कर दे सुरभित. कोटि कोटि हाथों वाली असुर मर्दिनी हम प्रकटाए, एक एक पग बढ़ते जाए. जन जन की आंखों में जल है, भारत माता आज विकल है. आज चुनौती हम पुत्रों को, जिनमें राष्ट्र प्रेम अविचल है. अपना जीवन धन्य इसी में, मुरझाए मुख कमल खिलाए. एक एक पग बढ़ते जाए. धन्यवाद सर. आता काय बोलावं. 1 तासामध्ये सरांनी इतकं सुंदर दृष्टिकोन आपला केला आहे की मी त्याला निशब्द झाले आहे. तरी आम्हाला योगाकडे बघण्याचा हा नवीन दृष्टिकोन सरांनी समजवल्याबद्दल मी पुन्हा त्यांचा मनपूर्वक आभार मानते. आता आपण आभार प्रदर्शनाची औपचारिकता करणार आहोत आणि त्यानंतर विश्वकल्याण प्रार्थना होणार आहे. तत्पूर्वी मी सर्व उपस्थितांना विनंती करते की आभार प्रदर्शन आणि विश्वकल्याण प्रार्थना झाल्याशिवाय कृपया कोणीही आपली जागा सोडू नाही. तर मी कार्यसचिव CA सौ शुभांगी वाघमारे ताई यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करते.